तर मित्रांनो भजी झालेले आहेत. कांदा भजी, बटाटा भजी आणि मिरच्या सगळे येतील. सोन्याच्या सुरीने खाली उतरला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मस्त अशी सकाळ. तिकडे बघा गाय आले. किती शांत वातावरण आहे. आज ॲक्च्युली आता सगळे गावातले वाडीतले जेवढे पण आहेत पुरुष माणसं ते सगळे आता एकत्र जमून ते लाकडं किंवा गवत आणायला जातात. म्हणजे जो आपला रात्री होम पेटवणार आहे त्यासाठी. तर त्यांचीच वाट बघतोय ते कधी येतील आणि त्यांच्यासोबत कधी मी जाईन. बघूया आज काय ते वेगळं बघायला भेटेल आपल्याला. तर आपण बघूया. चला तर मी तुम्हाला दाखवतो. आता मम्मी काहीतरी करते तिकडे. बोलले की भजी करते. हो किती मस्त असं हे सनलाईट तिकडनं येते आणि धुवा पण त्या सनलाईटला फॉलो करून येतोय. या मित्रांनो चाय प्यायला. इथे मम्मीने चूल पेटवून ठेवले कारण की ती आता भजी करणार आहे चुलीवर. अशा निसर्गात चाय प्यायला किती मजा येते. हे बघा तिकडे भजीची तयारी चालली आहे. कांदा कापते, बटाटा कापते, मिक्स भजी. तर मित्रांनो भजी झालेले आहेत. कांदा भजी, बटाटा भजी आणि मिरच्या. या खायला. चला तर मग मित्रांनो आता आपण जाऊया पुढे. विजय काका आहेत वरचे, त्यांचे छोटे भाऊ संजय काका, त्यांच्यासोबत चाललो जिथे पूजा होते ना त्याच ठिकाणी. वाडीतली सगळी लोक सकाळी 8:30-9ला गेलेली वाटतं. बट आता आम्हाला काय आयडिया नाही. मी इथे फर्स्ट टाईम आलो म्हणून. तर आता त्या लोकांनी तिकडनं लाकडं आणून आता इथे आणतात ट्रॅक्टरने. तसेच हा सगळे येतील. बस सकाळी गेलात की तिला हे का? हा सकाळी आम्ही 7ला गेलो होतो. मी तिकडे वाट बघतोय. मला कोणतरी आयडिया देईल मला. आपण हे बोलले बी नाही तू आलाय म्हणून. आलंय अजून मारायचे तेव्हा जाऊया अजून आपण. आहे ना परत जायचं एक ट्रॅक्टर. मी सकाळी 7 वाजल्यापासून वाट बघतोय. आता आपल्याला काय आयडिया नाही. जाताना परत स्टार्ट. हा
गवत आणि हुंबाची लाकडं सगळं आणून ठेवलं आहे. अजून याच्यानंतर एक फेरी होणार आहे तेव्हा मी जाणार कारण की मला व्हिडिओ घ्यायचा आहे. भाऊ कुठे गेला? हा बोल डिश कुठे? कुठे आलो आपण? कवला नाही चाललेला आहे होलीसाठी. लोकेशन कुठे? लोकेशन आता आमच्या बागेच्या साईडला. आता लोकेशन सांगता येणार नाही पण राहणार. चला मग आता जाऊया आपण सगळे तिकडेच. झाडाला लावू शकतो. काय बोलची गरज आहे? झाडाला लावल्या झाडाला खाली पडली ना. ट्रॅक्टर फक्त तिथपर्यंत येईल आणि बाकी सगळी माणसं आलेत तर म्हणजे गावकरी येऊन हे सगळं आता घेऊन तिथपर्यंत ठेवतील. त्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये टाकतील आणि मग ट्रॅक्टर इथे होळीच्या इथे घेऊन जाईल. तर आपण पुढे जाऊया. इकडनं उतरूया पुढेपर्यंत. आता या सगळ्यांनी डोक्यावरतीच कवल उचलले आहेत. आता आमच्याकडे ह्याला कवल बोलतात. आता तुमच्या इथे काय बोलतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता अजून आहेत थोड्याफार ते आता सगळे दोन दोन घेऊन ट्रॅक्टरपर्यंत घेऊन जातील. पुन्हा मुंबई सगळ्यांचा गाडा कवल उचलताना. ट्रॅक्टर भरला पूर्ण. एवढा घे ना. हा घे एवढा. हा बरोबर केला. तू हाचे वेळ आपण घे आपण काय असं काय करतोय बाकी मोरूची काय फेक फेक वर ना फेक वर असं गेलं तिकडे चला इकडून जाते ना येणार. तिकडनं जा. अडकल सर्व. हे बरं आहे. एकदा सगळं ठेवलं गाठ बांधली की पडायचं हे नाही टेन्शन नाही. हा अजून किती आहेत खाली? हा रस्ता माहिती आहे मला. बांधून दे. काय रे विजयला माहिती आहे. चला चल हे बाबा माफ फोटो काढत असतो. स्वतःच्या व्हिडिओ मला स्वतःलाच काढावे लागतील. खड्डा मोठा करतात वाटतं. कोणत्या कोणत्या मंडळाचे उलटे? ओके शिवसेनेचे व्हिडिओ काढतो. फोटो पाहिजे. व्हिडिओ वडा मस्त उंचीला लाकूड एक नंबर आहे. बामणी येत आहेत. आता त्यांचा दिवस उजळलेला आहे. किती वाजले? आणि ते आता बरोबर 11:20 झालेले आहेत आणि आता त्यांचं आगमन होत आहे. टाळ्या वाजवा. हे युट्यूबला आहे. महेश बामणे आलेले आहेत. व्हिडिओ चालू आहे.
अजून येऊ दे. महेश बामणे आल्या काम करतायत. टॉवेल काढा त्यांचा चेहरा घ्या जरा. हा दिसले का? महेश बांबे आले 12 वाजता. पण आल्या त्यांनी काम चालू केलंय हा. बाकी धडाधडीचे कार्यकर्ते आहेत. हे करायला हे युट्यूबला टाकून द्या. हा घे 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 हा घे. हो 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 त्याला बंदावले पुढे एकेकाने संजय या साईडला बघा ना. वन साइड आहे ट्रॅक्टर मॅन. चला आता इथून भरपूर लाकडा आहे. आता संध्याकाळी उद्याच करतो लोक येत नाही कोण नाही. चला आता सगळं लावणार कधी? संध्याकाळी. अजून एकदा आता आपण पोचलेलो आहोत. बाहेर बाहेर वायर वर कर. जाऊ दे जाऊ दे. चल जाईल. व्हिडिओ मध्ये इकडे दिसते. एक दे आमच्या हाताला. उचला मला चला. जंपिंग करू द्या. अरे हो थांब. मला नाही आवडत काही. आवडत ना तू. आवडत नाही म्हणून 2. हो थांबा आत्ता झालंय. काय यायला लागले काय ते? चला अशा प्रकारे सगळी लाकडं डम्पिंग होत आहेत खाली. म्हणजे खाली उतरत आहेत. लाकडं भरण्यासाठी माणसं लागतात पण लाकडं उतरवण्यासाठी माणसं नाही लागत. चला सगळे लाकडं आणून झाली, कौलं आणून झाली आणि गवत आणून झालेत. तर आता सगळे संध्याकाळी 4 वाजता सगळे एकत्र परत भेटणार आहेत. आता जेवायला घरी गेलेत. तर ते आता आपण नंतरला येऊन शूट करूया. आता घरी जाऊन थोडा आराम करूया. कुलस्वामिनीला नैवेद्य दाखवून घेऊया आपण जेवायच्या आधी. चला मंडळींना आपण जाऊया आता खाली. सगळे गावकरी आलेत, आवाज तर येतोय. तर आपण पण जाऊया. एवढे माणसं पण कमी पडतात कारण की खूप वजन आहे या लाकडांमध्ये. आता एवढा फक्त राऊंड झाला ना की तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. तोपर्यंत जरा यांच्यासोबत यांना पण मदत करतो. चला होम एकदा उभा राहिला तर त्यानंतर त्याच्या बाजूने हे कौलं येतील, त्यानंतर गवत येईल, म्हणजे आपलं प्रॉपर होम तयार होईल. करू दे ना.
अनुभव आहे अनुभव. अरे अनुभव आहे. खाली नको बत्ती घेऊ थांब. अरे घेऊ दे ना पण ते. आत्ता नाही बोललात. आता थोडे खालून टाकतील आणि बाकीचे सगळे वरतून पॅकिंग लावतील पूर्ण, म्हणजे वरचा पण भाग भरून टाकतील कौलांनी. आता वरून चेपायला चालू करतील. ज्याची आता मोठी हाईट आहे ना त्यांनी वरच्या आतमध्ये खालचं आहे ना ते आतमध्ये गेलं पाहिजे. हाईट वाला पाहिजे आता. दादा तुला नाही. होमाच्या बाजूने जरा सपोर्ट म्हणून एक रस्सी टाईप हे बनवता आहेत. रस्सी टाईप बनवत आहेत. इथे भेलची तयारी करतात. होमाला आता सगळ्या बाजूने गवत टाकायला चालू करतात. आता सगळ्या बाजूने गवत व्यवस्थित वरपर्यंत लावतील. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. आता सगळ्यांनी खूप मेहनत घेतली ॲक्च्युली, कारण की एवढा मोठा होम उभा करणं एक खायची गोष्ट नाही. हे फक्त कोकणातले सगळे वाडीतले गावकरी मिळूनच उभे करू शकतात एवढा मोठा होम. कारण की तुम्ही स्टार्टिंगपासून बघितलात सगळी एवढी वजनदार लाकडं आणि सगळं ट्रॅक्टरमधून आम्ही इथे घेऊन आलो. त्यानंतर ट्रॅक्टरमधून कौला आणली. त्यानंतर हे गवत तर त्यांनी आधी सकाळीच आणून ठेवलेले, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं ते. काय विषय काय सरपंच विषय काय मला काय सरपंच काय नको, मेहरबानी करा. काय खोत मी आहे. हे खोत हे आमचे सरपंच आहेत. बाकी याच्याबद्दल 2 शब्द बोला. 2 शब्द बोला. मला काय सरपंच नको. मी हे करतोय ना हे मला भारी आहे. होळीचा कार्यक्रम आहे, आनंदाने पार पडणार अशी लाडवाडी ग्रामस्थांची इच्छा आहे आणि ती परिपूर्ण होणार. मंडळाचं नावच घेत नाही. ग्रामस्थांची इच्छा आहे. काय ओके. ट्रॉफी सन्मान दिले. बोला आता. हे आमच्या गावचे खोत, याची भावी पिढीमधली आता होणार आहे. यांचे ते वडील देवाच्या नंतर सर्व देवाचं हे हे सांभाळणार आणि ह्यांच्या अंगात सगळं सेवत राहणार. म्हणजे शब्द वाईट खरं. हे काट्या बिट्या घेतात. ऑलमोस्ट सगळंच झालंय लावून, फक्त अजून थोडासा गवत बाकी आहे. तर आपले जे गावातले आहेत त्यांना आता आपण विचारूया की कधी होम पेटवतात. होम रात्री 1 वाजता इकडे चकदेव होती पहिली होळी लागते. पर्वत आहे ना ते चकदेव, हा तो तिकडे. चकदेवला तिथून ते कोलता पडतो. त्या कोलता पडलं की आपली होळी लागते. होम लावतो तरी किती वाजतील? तरी 1 वाजेल. बाळकू बाबा लय मेहनती पोरग आहे. एवढा मोठा होम उभा केल्यानंतर त्याचा फायदा, बक्षीस असं बोलणं काय हरकत नाही. हे आमचे जे लाडवाडीत जी शाळा आहे ना त्यांचे गुरुजी आहेत, त्या शाळेत ते शिकवतात. एवढा रात्री टाईमपास म्हणून काय ते तर पाहिजे म्हणून एका बाजूला क्रिकेट खेळत आहेत आणि एका बाजूला पत्ते खेळत आहेत. टाईमपास, सगळं टाईमपास. ते कोयता पडला की काय ते म्हणजे असं बोलत आहेत. आपल्याला ॲक्च्युली दिसणार नाही, खूप बारीक आहे. पडलेला आहे तर थोड्याच वेळात आपली
जे होम उभं केलं आहे ते पेटवायला चालू करतील. आता सगळे लेडीज जेंट्स सगळे येतील. हात फिरवला पाहिजे. आज सालाबादप्रमाणे आज जो उभा केलेला आहे ही पोरांनी व्हिडिओ वगैरे सेवा चालू आहे. ही तुझं म्हणून घे आणि काही चुका झाल्या असतील त्या अडचणी असतील त्या आजार वेगळे आहेत तरी पण तू दूर कर आणि सगळ्या गोष्टींवर वर्षानुवर्ष पोरांच्या पाठीशी उभं राहून वाडीच्या पाठीशी उभं राहून सगळ्यांना आनंदाचे दिवस दाखव आणि सगळ्यांना आनंदाचे दिवस दाखवून सांभाळ कर. सोन्याच्या सुरीने खाली उतरला, सोन्याच्या सुरीने खाली उतरला, सोन्याच्या सुरीने खाली उतरला, सोन्याच्या सुरीने खाली उतरला. तोही कोण गेला लोहार वाड्या, तोही कोण गेला लोहार वाड्या, तोही कोण गेला लोहार वाड्या, तोही कोण गेला लोहार वाड्या. लोहार दादाने लोबंदी केला, लोहार दादाने लोबंदी केला, लोहार दादाने लोबंदी केला, लोहार दादाने लोबंदी केला. तो कोण गेला सुद्धा सोनार, तो कोण गेला सोनार वाड्या, तो कोण गेला सोनार वाड्या, सोनार दादा सोनार वाड्या, सोनार दादाने सोनं घडविला, सोनार दादाने सोनं घडविला, सोनार दादाने सोनं घडविला, सोनार दादाने सोनं घडविला. सोन्याचं दान मारी रुपयाचं डस, सोन्याचं दान मारी रुपयाचं डस, यो पालखीत कोण देव बस, या पालखीत कोण देव बस, या पालखीत जाणवाय बस, या पालखीत जाणवाय बस, या पालखीत गाल काय बस, या पालखीत गाल काय बस. सोन्याचं दान मारी रुपयाचं डस, सोन्याचं दान मारी रुपयाचं डस, यो पालखीत कोण देव बस, यो पालखीत कोण देव बस. आंब्याची डालकी आंब्याची डालकी दबदब आमची जानूबाई घातला काका साईडने उद्या लागेल. त्या साईडने आता थोड्याच वेळात शिरा वाटप होईल. प्रसाद आहे
चला आपण तिथे काय करतात ते बघूया. हे अंगाला लावायचं. एक दे अंगाला एक दे ते बाबा अजून कोणी? हे अंगाला लावा. सुकून जातात ना ते. अंगाला लावा. काय पहिल्या महिन्यात सोडवलेले होते. लावलं चला प्रसाद घ्या. प्रसाद त्याच्या हातात दिसतंय ऑलरेडी. त्याला दिले दे बाबांना दे. तर मित्रांनो तुम्ही बघितलात होम कसा पेटवतात आपल्या गावी. त्यानंतर आपण सकाळी कशा प्रकारे सगळी लाकडं पूर्ण वाडीतली जेवढी पण पुरुष मंडळी आहेत सगळ्यांनी आम्ही लाकडं गोळा केली. त्यानंतर कशा प्रकारे कौलं डोक्यावरनं आणून ट्रॅक्टरने सगळी लाकडं आणून संध्याकाळी सगळ्यांनी एकजुटीने मिळून सगळी लाकडं अशी गोळा करून उभी करून ठेवली आणि आपला होम उभा केला. तर आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. गुड नाईट.